नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत वेलकम अगेन. आपण परत आज नवीन टोटल 6 टॉपिकला डिस्कस करणार आहोत. 7वीची स्टँडर्ड ही पुस्तकाला आपण सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत भारतीय संविधानाची ओळख, त्याची उद्देशिका, त्याचे वैशिष्ट्य आणि मूलभूत हक्क भाग 1 आणि 2 आणि त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वे आणि कर्तव्य यांचा असलेला सहसंबंध. सो मित्रांनो, मागच्या सेशन्समध्ये तुम्हाला आपण 6वीची स्टँडर्डची पुस्तक बघितली, तर ते सुद्धा तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आज आपण 7 स्टँडर्डला सुरुवात करत आहोत. ठीक आहे, विषय लक्षात आला. आता पहिला पॉईंट एक लक्षात ठेवा, आपल्या संविधानाची ओळख. पहिली गोष्ट लक्षात घ्या का मी विषय टॉपिक सुरुवात करण्याचा आपण विषयाचा जो टॉपिकचा जे स्टँडर्ड जे अनालिसिस आहे ते या ठिकाणी बघणार आहोत. पहिला एक पार्ट लक्षात द्या, जगाची सर्वात मोठी राज्यघटना म्हणजे कोणती राज्यघटना? भारताची. ठीक आहे, जस्ट इमॅजिन करा ज्यावेळेस राज्यघटना स्वीकार करण्यात आली, ओके, तर त्यावेळेस आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्या संविधान सभेने 395 आर्टिकलचा स्वीकार केला होता. ओके, 22 भाग होते, 8 परिशिष्ट होते, म्हणजे जगाची सर्वात मोठी राज्यघटना. दुसरा पॉईंट, आपली राज्यघटना ही लिखित स्वरूपाची मित्रांनो. ओके, तो आज आपण या ठिकाणी तोच पार्ट, त्याचं वैशिष्ट्य, त्याचे मुद्दे आणि त्याचा सर्व आयोगाचा जो एक्सपेक्टेशन आहे, ओके, तर ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. पहिला पॉईंट तुमच्या स्क्रीनमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, कवी संविधानाचा अर्थ काय. ओके, तो पहिले लक्षात ठेवा का देशाचा कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेले असतात त्याला संविधान असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ झाला का देशाच्या राज्य कारभारासंबंधी ज्या ठिकाणी रूल्स रेग्युलेशन असतात ते कुठेतरी नियमबद्ध केले पाहिजे आणि हे नियमबद्ध आपण आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये आपल्या संविधान सभेने काय केले, समाविष्ट केले मित्रांनो. ओके, तर एक गोष्ट लक्षात घ्या का भाई या ठिकाणी अच्छा एकत्रित आणि सुसूत्रपणे म्हणजे काय, का जसं मला क्रिकेट खेळायचं आहे, ओके, तर क्रिकेटसाठी काय असलं पाहिजे, रूल्स, बॉलिंगचे नियम आहे ना, बॅटिंगचे नियम, फिल्डिंगचे नियम. तसं मी एखादी 4 व्हीलर चालवतोय, 2 व्हीलर चालवतोय है ना, 4 व्हीलर चालवतोय, 2 व्हीलर चालवतोय, तर त्यावेळेस या 4 व्हीलरचे नियम काय, इंडिकेटर कधी वापरायचं, राईट तुम्हाला टर्न घ्यायचा असेल तर तुम्ही कधी करू शकता, हे कुठेतरी लिहिलं असलं पाहिजे, एक नियम असले पाहिजे, एक सेट असला पाहिजे. सेम तो विदाऊट लक्षात द्या का मग याच्यावरून तुम्ही लक्षात आला असेल का भी राष्ट्रपती, पंतप्रधान यांचे अधिकार काय असले पाहिजे, मंत्रिमंडळाचे काय काम असले पाहिजे, लोकसभा, राज्यसभा ज्याला आपण कायदेमंडळ म्हणतो त्यांचे काय अधिकार असले पाहिजे, हे कुठेतरी नियमबद्ध करणं गरजेचं होतं. तर यावरून तो देश किंवा त्या देशाचे जे नियम सेट आपण म्हणतो त्याला आपण भारताचा किंवा देशाचा कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, आता कॉन्स्टिट्यूशनमध्ये 2 प्रकार असतात लक्षात ठेवा. जसं मी तुम्हाला बोललो भारताचा जी राज्यघटना आहे ती लिखित स्वरूपाची आहे, तर दुसऱ्या देशांची राज्यघटना ही अलिखित असते. ओके, तर मग आपण या ठिकाणी आपल्या स्टेट बोर्डमध्ये काय दिलं आपण ते या ठिकाणी बघणार आहोत. ओके, लक्षात ठेवा. पहिला पॉईंट तुमच्या स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला दिसतंय अमेरिका आणि इंग्लंड हे 2 देश तुम्हाला या ठिकाणी देण्यात आले. ओके, अमेरिकेची राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे आणि अमेरिकेने राज्यघटनेचा स्वीकार केला 1789 मध्ये. टोटल 7 कलमांचा समावेश केला. ओके, तो जस्ट इमॅजिन करा का आज आपल्याला स्टँडर्ड वाईज आपल्याला आयोग जेव्हा 2 गोष्टी देतोय, अमेरिका, इंग्लंड, आपले स्टेट बल, आपले महाराष्ट्र शासन 2 गव्हर्नमेंट, म्हणून आयोगाची मेंटॅलिटी या ठिकाणी काय असणार आहे का मेंटॅलिटी तुम्हाला अभ्यास करताना कंपॅरेटिव्ह अभ्यास करायचा मित्रांनो. ओके, तर इंग्लंडमध्ये काय, भारतामध्ये काय, अमेरिकेमध्ये काय, तुम्ही या अँगलने पाठ करा. तर आता अमेरिकेची राज्यघटना तुम्हाला लक्षात आली असेल 1789 मध्ये स्वीकारली, 7 आर्टिकलचा समावेश आहे. आता इंग्लंडबद्दल पण या ठिकाणी पुढच्या पेजेसमध्ये माहिती दिली. तो ओके तुमच्यासमोर दिसते या ठिकाणी इंग्लंड. ओके, तर दिस वन ना लक्षात ठेवा. तो इंग्लंडचा देशाचा कॉन्स्टिट्यूशन जर पार्ट बघितला तर हा देश जो आहे, ओके, हा याची राज्यघटना ही अलिखित आहे. ओके, तर मग आता 2 गोष्टी आपल्याला समजल्या. मग दुसरा पॉईंट या ठिकाणी अलिखित आहे, तर मग काय करतो 1215 पासून जो मॅग्ना कार्टा तयार झाला त्याच्यापासून त्यांनी संविधान विकसित व्हायला सुरुवात केली, असं ते संदर्भ आहे. आता मग 2 गोष्टीमध्ये काय फरक आहे, लिखित आणि अलिखित मध्ये काय, तो लक्षात ठेवा. अलिखित राज्यघटना ज्या ठिकाणी असते तर तो देश जो आहे तो कायद्याप्रमाणे देश चालवतो. ओके, कायद्याप्रमाणे आपले व्यवहार पूर्ण करतो. आणि ज्या देशाची राज्यघटना ही लिखित असते तो देश जो आहे कलमाप्रमाणे आपले व्यवहार पूर्ण करेल. म्हणजे राष्ट्रपतीचे अधिकार यासाठी कायदा असणार आणि राष्ट्रपतीचे अधिकार व कार्यासाठी कलम असणार लिखित राज्यघटनेमध्ये. ओके, तो फरक लक्षात आला. ओके, तो आपण या ठिकाणी संदर्भ लक्षात ठेवा. तर इंग्लंडचा जो राज्यघटना जी विकसित झाली ती 1215 या मॅग्ना कार्टा करारापासून झाली, हे लक्षात ठेवणं या ठिकाणी गरजेचं आहे तुम्हाला. ओके, तर मग मित्रांनो
आता या ठिकाणी तुम्हाला एक जस्ट बेसिक आयडिया लक्षात आली. ओके, तो काय आहे मग आता हे दोन गोष्टी तुम्हाला समजल्या. तर मग आता या स्टेट बोर्डमध्ये दुसरं काय फोकस करू शकता तुम्ही, तो लक्षात ठेवा. संविधानामधील तरतुदी जे आहे, जसं नागरिकत्व आहे, दिसतंय तुम्हाला, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाचे करायचे कायद्याचे विषय, निवडणुका, मर्यादा, राज्याचे अधिकार क्षेत्र इत्यादी बाबत संविधानमध्ये काय केले, आपली तरतुदी इम्प्लिमेंट केली. तर याचा आपण हळूहळू जसं स्टेट बोर्ड पुढे येईल तसं आपण त्याचा आढावा बघणार आहोत. ओके, तो विषय लक्षात आला असेल तुम्हाला. ओके, तर थोडंसं आपण नेक्स्ट टॉपिकला आता या ठिकाणी मूव्ह करूया. आता या ठिकाणी तुमच्या नोट्समध्ये या ठिकाणी दिसतंय. ओके, कवी देशाचे नाव, संविधान निर्मितीचे वर्ष, संविधानाचे 2 वैशिष्ट्य, दुसऱ्या देशाबद्दल माहिती काढली. पण आपण आता हा टॉपिक डिस्कस करू, संविधानाची आवश्यकता. ओके, तर बघा पेपरमध्ये तुम्हाला आतापर्यंत हा टॉपिक नाही विचारला, पण जस्ट रिमाइंड करा, मुद्दे पाठ करा की ज्यावेळेस तुम्हाला आयोग असे क्वेश्चन करतो, खालीलपैकी योग्य अयोग्य विधान ओळखा. तर तुम्हाला MPSC प्रिपेअर करत असाल तुम्ही TETचं एक्झाम देत आहे तुम्ही, किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा तुम्ही कंबाईनचा एक्झाम देता, त्यावेळेस तुम्हाला असे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे आहे ते तुमचे रेडी असणं आवश्यक आहे. म्हणून असे जे पॉईंट्स असतात ते डायरेक्टली रट्टा मारणं आवश्यक आहे. बघा आता या ठिकाणी काय दिलं, काय आवश्यकता आहे, तो शासनाला नियमाच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो, साहजिकच आहे. ओके, त्यामुळे त्यांना मिळाले अधिकार किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. आता मला एक सांगा, शासनाला नियमाच्या चौकटीत म्हणजे मला एक सांगा, ही जी कॉन्स्टिट्यूशन आहे, या कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिला. कोणाला अधिकार दिला? शासनाला. शासन काय करणार? राज्यकारभार करणार. ओके, तर साहजिकच एक कॉन्स्टिट्यूशन जेव्हा अधिकार देते, याचा अर्थ काही गोष्टी अधिकार देत नाही. तर 2 गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजून जाते की राज्यघटना ज्या वेळेस असेल, ते एका साईडला तुम्हाला अधिकार दिला जातो, याचा अर्थ दुसऱ्या साईडला तुमचे अधिकार पण लिमिट करले जातात. म्हणजे आज आपण बसल्या बसल्या आपले भारत सरकार दुसऱ्या देशासाठी कायदे करू शकते का? तो बिलकुल नाही, करू नाही शकणार. कारण का? आपले संविधान मर्यादा, आपली राज्यघटना जी आहे, आपली राज्यघटना आपल्या देशासाठी लागू आहे आणि आपल्या देशाने पॉवर दिली 2 गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला. तो सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रलचे काम करणार आणि स्टेट गव्हर्नमेंट स्टेटचे काम करणार. मग ही पहिली मर्यादा, तो चौकटीत राहूनच त्यांना कामकाज करावं लागतो. सेकंड पॉईंट आहे, संविधानात नागरिकांचे हक्क आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाही, म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित आहेत. बघ एक्झॅक्टली एक कोणताही कॉन्स्टिट्यूशन जो आहे कशासाठी तयार केला जातो, तो तयार केला जातो सोशल जस्टिससाठी, सामाजिक न्यायासाठी. आता सामाजिक न्यायच नाहीये, तर मग मला सांगा का जे लोकप्रतिनिधी आपल्या सत्तेमध्ये, जर आपल्याला ते हक्कच देत नाहीये, आपल्याला त्या ठिकाणी वातावरणच तयार केलं जात नाहीये. ओके, तर अशा वेळेस ही जी कृती आहे ती संविधानाच्या विरोधात मानली जाते. ओके, तर म्हणून संविधानाचा तो पार्ट एक महत्त्वाचा असणं आवश्यक असतो. आपल्या कॉन्स्टिट्यूशनने बघा किती जबरदस्त काम केलं मित्रांनो. ओके, आपल्या कॉन्स्टिट्यूशनने फंडामेंटल राईट्स इम्प्लिमेंट केले. कधी असे राईट ज्याला तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन आम्ही देतो, हे राईट्स तुमचे कोणीही राहू शकणार नाही. आज आपण त्या टॉपिकचं डिस्क्रिप्शन पण बघणार आहोत. उद्या जाऊन सरकारने त्या मूलभूत हक्कावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, सरकार लगेच न्यायालय सांगेल अच्छा ओके न्यायालय आपला म्हणजे सुप्रीम कोर्ट, आपला हायकोर्ट जो आहे, तर आपल्या फंडामेंटल राईटचे प्रोटेक्शन करणारे असतात. तर लगेच आपण त्या ठिकाणी न्यायालयात जाऊन त्यांच्या आपल्या हक्कांची मागणी करू शकतो. दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, तर बघा हा 2 पॉईंट तुम्हाला लक्षात आला. तिसरं, संविधानातील तरतुदीनुसार राज्य कारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे. हा कंबाईनचा पण क्वेश्चन होता. ओके, सिंपल आहे. कोणी लक्षात घ्या का आपल्या देशामध्ये नो वन इज अबोव दी लॉ, म्हणजे कायदा जेव्हा एखादा लागू होतो, त्या कायद्याच्या वरती ना पंतप्रधान आहे, त्या कायद्याच्या वरती ना राष्ट्रपती आहात, ना तुम्ही आहात किंवा मी आहे. लक्षात द्या, सर्वांसाठी एकच कायदा आहे. ओके, लक्षात द्या. म्हणजे जर शिक्षा एका व्यक्तीसाठी होत असेल तर ती शिक्षा दुसऱ्यासाठी पण होणार, सेम शिक्षा तिसऱ्यासाठी होणार. म्हणजे याला म्हणतात रूल ऑफ लॉ. आपल्या देशामध्ये कोण ग्रेट आहे? तर आपल्या देशामध्ये कायदा ग्रेट आहे. आणि कायदा म्हणजे काय? आपला कॉन्स्टिट्यूशन, आपला संविधान. तो मित्रांनो, ही या ठिकाणी ही रणनीती, हा विषय जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा. तो आय थिंक विषय इथपर्यंत तुम्हाला समजला. ओके, तर बघा या अंगाने आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारत असतो. बघा दुसरा टॉपिक या ठिकाणी दिला आहे, राज्यकारभार म्हणजे काय. आता राज्यकारभार म्हणजे गव्हर्नमेंट काय काम करतो. ओके, आपले काय काम करणार बॉ, सेंट्रल गव्हर्नमेंटचे काम काय. ओके, हे विषय आपण पुढच्या स्टेट बोर्डमध्ये सूची विषय आहे त्याच्यावर संबंधित आपण या ठिकाणी बघू. पण एक बेसिक आयडिया म्हणून काय करणार आहे, आपल्या जसं तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे आयोगाने, म्हणजे स्टेट बोर्डने देशाच्या सीमा रक्षणाचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे, हे नॉर्मल पॉईंट आहे. जसं तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या. हां,
याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो या ठिकाणी आहे दिस वन, संविधान निर्मितीची पार्श्वभूमी, दॅट इज आय. तो बघा पहिला पॉईंट या ठिकाणी का भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासून सुरुवात झाली. ओके, महत्त्वाचा पॉईंट. आता मला एक सांगा का आपला जो कॉन्स्टिट्यूशन आहे मित्रांनो, ओके, तर या कॉन्स्टिट्यूशनला मागणी आजपासून नाही आहे. ओके, ही मागणी कॉन्स्टिट्यूशनची मागणी आपण 1922 पासून महात्मा गांधीजीपासून करत होतो. महात्मा गांधीजीने संदर्भ दिला होता कवी भारतीय राज्यघटना ही ब्रिटिश संसदेने दिलेली भेटवस्तू असणार नाही. म्हणजे ती तोफ, ती बुलंद आवाज महात्मा गांधींचा लक्षात आहे, ज्याच्याने पूर्ण ब्रिटिश गव्हर्नमेंट हादरलं होतं. ओके, तर तो बुलंद आवाज आणि त्याचा इम्पॅक्ट पडला 1946ला. ओके, एक्झॅक्टली भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर. तर 1946ला कॅबिनेट मिशन आला होता आणि या कॅबिनेट मिशनने आपल्या देशाची संविधान सभा, ओके, याची स्थापना केली आणि संविधान सभेने देशाची राज्यघटना तयार करण्यामध्ये, ओके, महत्त्वाचा रोल प्ले केला. आणि त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत, ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब, ओके, ज्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जातात. ओके, त्याच्यानंतर दुसरे व्यक्ती BN राव. ओके, भरपूर असे लोक आहेत ज्यांनी संविधान निर्मितीमध्ये महत्त्वाचा रोल प्ले केला. सो मित्रांनो, दॅट इज अ लॉ, दॅट इज अ नियम. ओके, तर मग एक बेसिक क्वेश्चन या ठिकाणी लक्षात ठेवा. 1946 वर्ष तुम्हाला पाठ ठेवायचं. मी तुम्हाला काय बोललो, कॅबिनेट मिशन. ओके, तर कॅबिनेट मिशनने आला आणि कॅबिनेट मिशनने आपल्या देशाच्या संविधान निर्मितीचा सर्व महत्त्वाने इम्प्लिमेंट केलं. सी, आता या ठिकाणी सेकंड पॉईंटमध्ये दिसतंय तुम्हाला का ज्याने संविधान सभेची निर्मिती केली. आपला देश कधी स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट 1947ला. साहजिकच आहे, 1946ला संविधान सभेची निर्मिती झाली. ओके, कॅबिनेट मिशन निर्मिती केली, पण या संविधान सभेला स्वतंत्राचा दर्जा 15 ऑगस्ट 1947 रोजी जो भारत स्वतंत्र कायदा होता त्या स्वतंत्र कायद्याद्वारे ते प्राप्त झालं. तो या ठिकाणी ॲलिगेशन केलं जातं आपल्या संविधान सभेवर. कभी संविधान सभा ज्यावेळेस तयार केली गेली त्यावेळेस भारत इंडिपेंडंट नव्हता. येस, इंडिपेंडंट नव्हता, पण 1947ला इंडिपेंडंट होता आपण. 1948ला आपण इंडिपेंडंट आहोत साहजिकच. 1949ला आपण इंडिपेंडंट आहोत आणि त्याच 1949मध्ये आपण राज्यघटनेचा स्वीकार केला. लुक ॲट दिस, 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला, ज्याला संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हा जो संविधान आपण तयार केला तो 26 जानेवारी 1950 रोजी भारतामध्ये लागू करण्यात आला. दॅट इज मोड, म्हणून आपण रिपब्लिक झालो, आपण गणराज्य झालो मित्रांनो. ओके, म्हणून आपण त्याला प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो. ओके, तो बघा बेसिक क्वेश्चन असे असतात. ओके, तो बघा मग आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारला कधी संविधान सभेला इंडिपेंडन्सचा दर्जा कधी मिळाला, तर 1947च्या या अधिनियमानुसार हे लक्षात ठेवलं गरजेचं तुम्हाला. आता बघा मग पॉईंट असं या ठिकाणी कवी राज्य कारभाराच्या सुटीने मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, मद्रास प्रांत यासारखे विभाग पाडले होते आणि या प्रांतातील कारभार तेथील लोकप्रतिनिधी चालवत जात होते. बिलकुल, तो विषय लक्षात घ्या का आपल्या देशामध्ये ब्रिटिशांचा राज्य होता. ब्रिटिशांनी आपल्या देशाला 2 एरियामध्ये डिवाइड केलं होतं. एक होता संस्थानिक आणि एक होता प्रांत. तो प्रांतामध्ये गव्हर्नर होते, त्या ठिकाणी विधानसभा होती, विधानसभेमध्ये आमदार, सध्या आपण विधिमंडळामध्ये आमदार म्हणतो तसं त्या ठिकाणी ही आमदार होते. तसं दुसऱ्या साईडला संस्थानिक होते, ज्याला राजे महाराजांनी हे दोन्ही एरिया, ओके, हे ब्रिटिशांच्या अंतर्गत होते आणि हे याप्रमाणे आपला देश काय करत होता, कारभार करत होता. दॅट इज पॉईंट. ओके, समजतंय ना पॉईंट. मग मित्रांनो तुम्ही लक्षात या, याच्यावर असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ओके, आता नेक्स्ट पॉईंट बघा, संविधान सभेमध्ये किती सदस्य होते तुम्हाला दिसतंय, 299 सदस्य होते. ओके, आणि हे 299 सदस्य असताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ओके, जे संविधान सभेचे अध्यक्ष होते. फार मोठी जबाबदारी असते लक्षात या अध्यक्षपदाचा. अध्यक्षपद असताना मग राजेंद्र प्रसाद साहेबांनी या ठिकाणी संदर्भ दिला की मी एवढ्या मोठ्या देशाचे कॉन्स्टिट्यूशन आपण तयार करत आहोत आणि या कॉन्स्टिट्यूशनचा तुम्ही मला अध्यक्षपद दिलं. आता मी चर्चा नाही करू शकत, आता मी माझे मत नाही मांडू शकत. ओके, लक्षात या. आता या ठिकाणी साहजिकच आहे, अध्यक्ष जो पद असतो ना मित्रांनो, तो अध्यक्षपदचा काय पॉईंट असतो, त्यांना चर्चा घडून आणायची असते. ते मत नाही मांडू शकत, ते मत मांडणाऱ्या लोकांना वेळ देऊ शकतात बिकॉज ते लीड करतात. ओके, मोठी जबाबदारी होती डॉक्टर राजेंद्र प्रसादवर, है ना.
तर या गोष्टी तुम्ही या ठिकाणी संदर्भ या ठिकाणी तो पॉईंट या ठिकाणी पाठ करा. ओके, तो एक लक्षात घ्या. फार मोठे त्यांचा तो भाषण, गाजलेला भाषण होता, फार इंटरेस्टिंग आहे. संविधान सभेचे तुम्ही व्हिडिओज बघा, मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशनचे मित्रांनो. ओके, तुम्हाला एक आयडिया येईल, मुद्दा समजेल का नेमकं आपला कॉन्स्टिट्यूशन कसं तयार झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. साहजिकच तुम्हाला माहिती आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विविध देशांनी काय केलं लक्षात द्या, गाढा अभ्यास होता. साहजिकच आहे. ओके, त्यांनी टोटल मसुदा समितीच्या अध्यक्षपदी असताना टोटल त्यांनी 60 देशांचा रेफरन्स घेतला. आपली राज्यघटना मित्रांनो लिखित आहे. लिखित राज्यघटनेचा सर्वात मोठा फायदा काय असतो माहिती आहे का? फायदा असा असतो की त्यावेळेस तुम्हाला रेडीमेड सोर्स वापरता येतात. तुम्ही या देशामध्ये हा पॉईंट चांगला, त्या देशामध्ये तो पॉईंट चांगला, जसं लाईक दिस. ओके, या देशाच्या म्हणजे विशिष्ट क्षेत्राची जलेबी फेमस असते, विशिष्ट क्षेत्राचा वडापाव फेमस असतो. ओके, लाईक दिस. तसं आपल्या कॉन्स्टिट्यूशनने आपल्या या ठिकाणी काय केलं, आपल्या कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळेस तयार करत होतो तुम्ही अच्छा राष्ट्रपती कुठले चांगले आहेत, भाई आयर्लंड पदला आपण. ओके, मग न्याय व्यवस्था जर बघायची असेल तर आपण अमेरिकेमध्ये गेलो. आपली संसदीय पद्धत आपण बघायला गेलो तर आपण इंग्लंडच्या पद्धतचं या ठिकाणी इम्प्लिमेंट केला है ना. लक्षात येतोय ना. न्यायाधीशांची बडतर्फी पॉईंट आला तर आपण अमेरिकेमध्ये परत जातोय. समवर्ती सूचीचा विषय आला तर आपण ऑस्ट्रेलियाकडे जातोय. ओके, तर हे लक्षात ठेवा. ओके, संघराज्य पद्धत आली तर आपण कॅनडाकडे जातोय. तर हे जे महत्त्वाचं काम होता कॉन्स्टिट्यूशन मेकिंगमध्ये, तो महत्त्वाचा काम कोणी केलं, प्ले केला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. म्हणून आपण राज्यघटने टोटल किती देशांचा रेफरन्स घेतला, तर 60 देशांचा रेफरन्स घेतला. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो. ओके, तो पॉईंट लक्षात येते ना, बेसिक मुद्दा म्हणून. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे ही मग आपण हे पॉईंट बघितलं का आपली राज्यघटना कधी स्वीकारली, तो विचार करा. संविधान सभेमध्ये चर्चा होणार, विचार विनिमय होणार, निर्णय घेतले जाणार, विरोधी मतांचे आदर, त्यांच्या योग्य सूचनांचा स्वीकार, त्याची कामकाजाचे वैशिष्ट्य ही जबरदस्त होता. ओके, काँग्रेसचं वर्चस्व होता. ओके, आणि मग या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉईंट अशा पद्धतीनुसार आपली राज्यघटना तयार झाली. मग या संविधान सभेला, या संविधान निर्मितीला आपल्याला टोटल किती वर्ष लागले, 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस. ओके, तर हा सर्वात महत्त्वाचा काल. काही ठिकाणी आज म्हटलं तर 18 दिवस. ओके, पण नॉर्मली तुम्ही त्याला असं पाठ करा भाई ऑलमोस्ट 3 इयर्स है ना. तो आता या ठिकाणी काय बनणार. पण आता मला सांगा MPSC कमिशन साठी ऑथेंटिक डेटा कोणता आहे, तर स्टेट बोर्ड आहे. तर स्टेट बोर्ड जर 17 दिवस म्हणतोय तर साहजिक तुम्ही 17च माना. ओके, याच्यामध्ये तफावत बिलकुल करायची नाही मित्रांनो. समजते ना पॉईंट. नेक्स्ट महत्त्वाचा पॉईंट, हे पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा का मूळ संविधान, ज्यावेळेस संविधान सभेने राज्यघटनेचा आपला स्वीकार केला त्यावेळेस किती भाग होते तर तुम्हाला दिसते 22 भाग. किती कलम, 395 कलम आणि 8 परिशिष्ट. दॅट इज पॉईंट. तो मूळ ओके, हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे जो लक्षात ठेवण्यासारखा आहे. ओके, किती आर्टिकल आहे, 395 आर्टिकल आहे. ओके, त्याच्यानंतर 22 भाग आहे आणि 8 परिशिष्ट आहे मित्रांनो. ओके, आज जर भाग बघितला आपण, ओके, तर टोटल भाग आहे 25 भाग. ओके, 22 मध्ये 4 भाग वाढले म्हणजे 22 अधिक 4 किती झाले, 26 झाले. एक भाग मायनस झाला म्हणजे 25 झाले. कलम 395 होते, आज कलमची संख्या बघितली तर 470 कलम आहे. परिशिष्ट 8 होते, आज परिशिष्टाची संख्या या ठिकाणी किती झाली, 12 परिशिष्ट. म्हणजे टोटल 4 परिशिष्ट वाढले, 4 भाग ॲड झाले आणि भरपूर कलम ॲड झाले. किती जबरदस्त आहे. आणि मग आयोग तुम्हाला विचारतो मित्र या ठिकाणी का भारतीय राज्यघटनेने मूळ संविधानामध्ये किती भाग होते, किती कलम होते, किती परिशिष्ट होते, हे या ठिकाणी तुम्हाला हा डेटा या ठिकाणी पाठ ठेवायचा. होप यू आर अंडरस्टँडिंग वेल. ओके मित्रांनो, आता तुम्ही या ठिकाणी लक्षात या. नेक्स्ट पॉईंटमध्ये काही कायदेविषयक सल्लागार होते. ओके, अनेक मान्यवर सदस्य आपल्या या संविधान सभेमध्ये म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृता कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता, असे अनेक मान्यवर सदस्य. तो बघा, ही तुम्हाला या ठिकाणी महिलांचे पण नाव दिसतं. तो साहजिकच आहे. लक्षात घ्या, इक्वॅलिटी आपण पहिल्यापासून आपला देश जो आहे तो मान्य करतोय. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो. ओके, का आपल्या संविधान सभेमध्ये टोटल 15 महिला सदस्यांचा समावेश होता. ओके, हाऊ मेनी, 15 मेंबर समावेश होता. ओके, तर 15 महिला सदस्य. साहजिकच आहे, त्यांचा एक रोल, त्यांचं एक वैशिष्ट्य
हे की मग आयोग याच्यावर तुम्हाला विचारणार का राजकुमारी अमृता कौर कोणत्या स्टेटला रिप्रेझेंट करत होत्या, दुर्गाबाई देशमुख कोणत्या स्टेटला रिप्रेझेंट करत होत्या. ओके, हे तुम्हाला या ठिकाणी ॲड ऑन टॉपिक आहे, ते पाठ करायचे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे BN राव, ज्यांचा कायदे तज्ज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमले. फार मोठा रोल असतो मित्रांनो सल्लागार समितीचा, कायदेविषयक सल्लागार म्हणून BN राव यांचा अपॉइंटमेंट झाला. ओके, कारण आपली संविधान समिती जी आहे, संविधान सभा, ही संविधान सभाच्या काही समित्या होत्या, त्या काही समित्यामध्ये एक मसुदा समिती होती, अशा भरपूर समित्या. मग एका साईडला तुम्हाला देश चालवायचा आहे, एका साईडला तुम्हाला संविधान निर्मिती करायची आहे. ओके, मसुदा समितीने कसे काम केले पाहिजे, ओके, कोणत्या टॉपिकवर डिस्कशन होणं गरजेचे पहिले, ओके, मतदान कसं होणार, हे जे महत्त्वाचं जे काय डिसिजन मेकिंग होती हे काम असतात सल्लागारचे, आणि तो रोल प्ले केला BN रावने. दॅट इज इम्पॉर्टन्स, म्हणून तुम्हाला त्यांचा संदर्भ या ठिकाणी पाठ करायचा. ओके, बाकी हे महामहिम व्यक्ती आपल्या समोर तुम्हाला दिसत आहे. ओके, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान कशा संबंधी होते, तर जल व्यवस्थापन, परराष्ट्र संबंध, राष्ट्रीय सुरक्षा, पत्रकारिता, अर्थकारण, जबरदस्त अर्थकारण आणि सामाजिक न्याय, असे विविध क्षेत्रामध्ये किती जबरदस्त व्यक्तिमत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे मल्टीटास्किंग, एज्युकेशनमध्ये 1 नंबर आहे ना, त्याच्यानंतर स्पीचमध्ये 1 नंबर, म्हणजे ऑलमोस्ट संविधान सभेमध्ये ऑलमोस्ट सर्व मेंबर जबरदस्त होते, जबरदस्त प्रभुत्वशाली. हा, पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, आपल्या संविधान सभेमध्ये ऑलमोस्ट जे लोक होते ना मित्रांनो, ते वकील होते. म्हणून आपण कॉन्स्टिट्यूशन जी आहे, ओके, ते कॉन्स्टिट्यूशन, ओके, यांचा वकिलांचा प्रभाव पडला. आणि तुम्हाला माहिती इंटरेस्टिंग फॅक्ट, ओके, 98% भारताचे लोक जे आहेत त्यांना भारतीय राज्यघटना समजत नाही. ओके, का मग हे 2% राहतात, हे 2% कोण असतात, हे तुमच्यासारखे जे MPSCचा UPSCचा अभ्यास करताय, ओके, जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय ते लोक, ओके, आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे लॉयर, ओके, या लोकांना बऱ्यापैकी कॉन्स्टिट्यूशन माहीत असतं, म्हणून त्यांचा अभ्यास आहे म्हणून द्या. ओके, तो पॉईंट आहे, लक्षात द्या. तो यांचा थोडंसं ती आयडिओलॉजी, म्हणून भरपूर तज्ज्ञ व्यक्ती या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो जो तुम्हाला महत्त्वाचा या ठिकाणी लागू आहे, तो आहे संविधानाची उद्देशिका. अच्छा, उद्देशिका काय असते का, कधीही तुम्ही एक पुस्तक परचेस केले मित्रांनो, ते पुस्तक परचेस करताना त्या लेखकाची काय असते, लेखकाची या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं असतात का माझी पुस्तक है ना, माझा संदर्भ, माझा विषय, माझा मुद्दा, नाही का. सेम आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, ओके, जसं मी तुम्हाला बोललो 98% लोकांना आपला कॉन्स्टिट्यूशन समजत नाही. तो साहजिकच आहे, त्या कॉन्स्टिट्यूशनचा कुठेतरी सारांश, ओके, कुठेतरी तो सारांश देणं गरजेचं होता, आणि तो सारांश आपण दिला भारतीय राज्यघटनेचा सरनामा टॉपिकद्वारे. संविधानाची उद्देशिका, ओके, प्रस्ताविका, सरनामा, असे 3 नावाने आपण या ठिकाणी याला हाक मारतो. ओके, तर मग या ठिकाणी तुम्हाला बघा पहिल्याच पॉईंटमध्ये आपण या ठिकाणी संदर्भ दिला. काय आहे संविधानाची उद्देशिका, तर संविधान आपल्या देशाचं काय आहे, मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे, आणि कोणताही कायदा करण्यामध्ये काही निश्चित उद्दिष्ट आणि हेतू असतात, आणि ती उद्दिष्ट आणि किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केली जातात, त्यांची एकत्रित थोडक्यात सुसंगत रीतीने मांडणी म्हणजे काय असते मित्रांनो, प्रस्तावना. ते किती छान डेफिनेशन प्रस्तावना संबंधित दिलेली. बघा एवढा आर्टिकल कोण वाचणार आहे, ओके, म्हणून जी आयडेंटिटी, जो सारांश आहे, जो क्रश आहे, तो या ठिकाणी तुम्हाला पाठ ठेवायचा, आणि तो पाठ करण्यासारखी गोष्ट म्हणजे दॅट इज अ लॉ. ओके, दॅट इज तो संदर्भ या ठिकाणी तुम्ही पाठ करा. तर मग याच्यावरून तुम्ही काय शिकले, की 395 आर्टिकलचा, या भागांचा, या परिशिष्टांचा सारांश कुठे नमूद केलाय, आपल्या प्रेअम्बलमध्ये, आपल्या सरनामामध्ये. ओके, ते हे पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके, तर मग नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी दिला आहे, लक्षात द्या. आपण या ठिकाणी पहिला पॉईंट, आपण सर्व भारताचे नागरिक आहोत, आपण सर्व देशांना एक, या ठिकाणी सर्वांना एक देश म्हणून मिळवायचं आहे, ते उद्देशिका यातून सांगते. ओके, तो बघा सर्वात महत्त्वाचा पॉईंट, भारतीय उद्देशिकेची सुरुवात मित्रांनो कोणत्या शब्दापासून दिसते का तुम्हाला, हा शब्द आम्ही आहे ना,
आम्ही कोण, आम्ही कोण, आम्ही कोण, आम्ही भारताचे लोक. जस्ट इमॉजन. ओके, जस्ट या ठिकाणी विषय बघा. ओके, अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशनची सुरुवात पण तशीच झाली मित्रांनो. ओके, ती सुरुवात काय आहे, वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स. सेम इंडियन कॉन्स्टिट्यूशन जबरदस्त या ठिकाणी मोटिवेशनल मुद्दा आहे का, वी द पीपल ऑफ इंडिया. कोण, आम्ही कोण, भारताचे लोक. म्हणजे भारतीय राज्यघटना तयार करणारे कोण होते, नथिंग बट कोणी बाहेर न आलेले. हे तेच महात्मा गांधीजीने जो संदर्भ दिला. ओके, का आपण महात्मा गांधीजींना महात्मा म्हणतो, कारण महात्मा गांधीजी आल्यानंतर पूर्ण जनसमुदाय एक झाला होता. त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, जैन, शीख, पारशी, बौद्ध समाज, सर्व समाजातील लोक एक ताकदीने आपल्या या ठिकाणी ब्रिटिशांसोबत या ठिकाणी फाईट केली. आपण चळवळ केला, असहकार चळवळ केल्या आणि त्याच्यानंतर आपल्या देशाचे संविधान तयार. म्हणून त्याच संविधानने पहिल्या शब्दाला सुरुवात केली, वी द पीपल. बघा किती जबरदस्त आहे. याच्यामध्ये धर्म येत नाही, त्याच्यामध्ये जात येत नाही, त्याच्यामध्ये पंथ येत नाही. दॅट इज लॉ, दॅट इज इम्पॉर्टन्स. ओके, तेही आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य. ठीक आहे. तर मित्रांनो, राज्यघटना तयार करणारे कोण आहे, वी द पीपल. ओके, आम्ही कोण हा शब्द आपण अमेरिकेपासून घेतला आहे, लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. ओके, भारताचे. त्याच्यानंतर या ठिकाणी शब्द बघा, भारताचे शब्द आहे. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. आता हे जे शब्द तुम्हाला कंसामध्ये दिसत आहे, दिस वन. ओके, लुक ॲट दिस, है ना. हे शब्द मी याला कंस टाकतो, दिस वन. ओके, इकडनं सुरुवात होते, इकडनं सुरुवात होते. हे शब्द कोण कशाबद्दल माहिती देतात, देशाबद्दल. साहजिकच आयोग तुम्हाला प्रश्न विचारणार, देशाबद्दल सरनामामध्ये, उद्देशिकामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये किती शब्दांचा समावेश आहे. तर आमचा देश भाई इंडिपेंडंट आहे, सार्वभौम आहे. आमच्या देशामध्ये आयडिओलॉजी जी आहे समाजवादी. आमचा देश धर्म मानत नाही, आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. आमच्या देशामध्ये हुकुमशाही नाही, आमच्या देशात लोकशाही गणराज्य आहे. ओके, किती जबरदस्त आयडिओलॉजी. तर 5 शब्द देशासाठी आहे, हे लक्षात घ्या. पुढच्या या टॉपिकमध्ये तुम्हाला दिसलंय मित्रांनो, सार्वभौम राज्य. सार्वभौम राज्य म्हणजे काय, एक असा देश जो परकीय अंमलाने आहे त्याच्यावर. ओके, परकीय अंमल नाही, तो आता इंडिपेंडंट आहे, तो काय कायदे करण्यासाठी सक्षम आहे. तो देश स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतो, त्याच्यावर आंतरराष्ट्रीय कायद्याची मक्तेदारी नाही. तो एक इंडिपेंडंट आहे. आपला भारत इंडिपेंडंट झाला 15 ऑगस्ट 1947. मग आयोग तुम्हाला प्रश्न काय विचारेल, भारत सार्वभौम का आहे. ओके, भारताचा विषय इम्प्लिमेंट काय आहे. ओके, या अँगलने तो संदर्भ. फक्त आपला देश सार्वभौम नाहीये. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, आपल्या कॉन्स्टिट्यूशनने आपण संसदेला अधिकार दिला, आपण राज्याला अधिकार दिला की तुम्ही सुद्धा कायदे करू शकता. ओके, हा महत्त्वाचा. फक्त एक मर्यादा आखून दिली की यस, ती मर्यादा आहे कॉन्स्टिट्यूशनची. बाकी आपल्या देशासमोर कोणतीही मर्यादा नाही मित्रांनो, है ना. कोणताही देश, कोणते इंग्रज ओके आपल्याला थांबवू नाही शकत. आपला देश इंडिपेंडंट आहे, हे या ठिकाणी संकल्पनात्मक विषय या ठिकाणी देऊन देतो. दुसरा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, समाजवादी राज्य. आता बघा या ठिकाणी पहिला महत्त्वाचा पॉईंट, समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्या मोठी दरी नसते. देशाच्या संपत्ती सर्वांचा हक्क असतो. बघा हा शब्द महत्त्वाचा पॉईंट पाठ करायचा तुम्हाला. ओके, साहजिक कोणता असा देश आहे ज्या ठिकाणी गरीब आणि श्रीमंत नसणार, 100% असणार. ओके, तुम्ही 100% इक्वॅलिटी प्रस्थापित नाही करत तरी सुद्धा आपल्या देशाची आयडिओलॉजी किती जबरदस्त आहे का आम्ही ही जी दरी आहे ती कमी करणार, ही जी विषमता आहे ती कमी करणार. ओके, असं या अँगलने. जसं चीनमध्ये एकदा काय झालं होतं, चीनचे जे अध्यक्ष त्यांना विचारलं की तुम्ही सुद्धा गरिबी कमी करा, तर त्यांनी काय केलं, गरीब जे लोक आहेत त्यांना मारून टाकलं. पण आपला कॉन्स्टिट्यूशन जो आहे की तो काय म्हणतो, यांना सवलत द्या, यांना प्रोटेक्शन द्या, यांना योजना आखा, यांच्यासाठी स्कीम आयोजित करा, यांच्यासाठी शिबिर आयोजित करा. ओके, कशा, तर मग त्याद्वारे ही जी विषमता आहे ही विषमता काय होईल, एक होईल मित्रांनो, असं लक्षात ठेवा. मग एक म्हणजे काय, कोणत्या संपत्ती सर्वांच्या समान, तर या ठिकाणी देशाच्या संपत्ती. देशाची संपत्ती म्हणजे कोणती संपत्ती, सार्वजनिक संपत्ती. लक्षात ठेवा, सार्वजनिक संपत्तीवर सर्व व्यक्तींची समान मालकी असते, समान हक्क असतो आणि तो मिळवण्याचा अधिकार सर्वांना आहे. ओके, सेकंड महत्त्वाची आयडिओलॉजी, धर्मनिरपेक्ष आयडिओलॉजी. लक्षात ठेवा या ठिकाणी आता धर्मनिरपेक्ष बद्दल काय मुद्दा आहे का, उद्देशिकेने धर्मनिरपेक्ष हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले. धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानले जाते. जबरदस्त. ओके, कभी आम्ही एक आहोत. ओके, आमच्या देशाचा कोणताही धर्म नाही आहे. ओके, आमच्या देशाचा कोणताही धर्म नाही आणि आपला देश एक आहे, ही जी आयडेंटिटी आहे ही आयडेंटिटी धर्मनिरपेक्ष आहे. आम्ही आमच्या देशाचा धर्म नाही आहे, पण आमचा जो देश आहे तो नागरिकाला अधिकार देतोय की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार धर्म स्वीकारू शकता, नाकारू शकता, किंवा म्हणजे याचा अर्थ तुम्ही आस्तिक होऊ शकता, तुम्ही नास्तिक होऊ शकता. हा अधिकार ओके की
हा अधिकार आपल्या भारताची राज्यघटना देते मित्रांनो. ओके, तर हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं. दुसरा पॉईंट धर्मनिरपेक्षमध्ये दुसरा पॉईंट या ठिकाणी काय, सर्व धर्मियांना, सर्व धर्मांना कसा दर्जा आहे, समान दर्जा. बघा दोन गोष्टी, देशाचा धर्म नाही. दुसरा पॉईंट सर्व धर्मियांना काय, समान दर्जा. तिसरा व्यक्तीला त्याचा धर्म स्वीकारण्याचा हा त्याचा व्यक्तिगत अधिकार आहे. ओके, आणि त्याच्यावर कोणीही फोर्स करू शकत नाही. ही जी आयडिओलॉजी आहे ही धर्मनिरपेक्षद्वारे आपल्याला या ठिकाणी दिसते मित्रांनो. तो लक्षात येते ना पॉईंट. नेक्स्ट पॉईंट बघा. ओके, नेक्स्ट पॉईंट आपला आहे लोकशाही राज्य. ओके, तो लोकशाही राज्यामध्ये या ठिकाणी लक्षात ठेवा का भारतामध्ये, ओके, भारतामध्ये काय आहे, हुकुमशाही आहे की भारतामध्ये लोकशाही आहे. तर साहजिकच आपला भारतामध्ये लोकशाही आहे. पण प्रत्येक लोकशाही असलेले देश हे गणराज्य असतात का, तो नाही. लक्षात ठेवा इंग्लंडमध्ये, ओके, इंग्लंड देशापासून आपण संसदीय पद्धतीचा स्वीकार केला. इंग्लंडमध्ये पण निवडणुका होतात, भारतामध्ये पण निवडणूक होतात. इंग्लंडमध्ये पण लोकशाही, भारतामध्ये पण लोकशाही. इंग्लंडमध्ये पण संसदीय पद्धत, भारतामध्ये सुद्धा संसदीय पद्धत. पण इंग्लंडमध्ये है ना, इंग्लंडमध्ये काय आहे, इंग्लंड गणराज्य आहे, आपला भारत गणराज्य, सॉरी इंग्लंड गणराज्य नाहीये आणि आपला भारत गणराज्य आहे. हा लक्षात घ्या. का नाही गणराज्य, कारण इंग्लंडमध्ये जी राणी आहे ती वंश परंपरेद्वारे निवडून येते मित्रांनो. आणि आपल्या भारताचे जे राष्ट्रपती आहे त्यांची निवडणूक होते आणि ही निवडणूक 5 वर्षाकरिता होते. ओके, तर मग आपल्या देशामध्ये तो जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट या ठिकाणी दिसतोय आपल्याला. ओके, भारतीय राज्यघटनेने लक्षात आला गणराज्य शब्द तुम्हाला. लोकशाही शब्द काय हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे का. सर्व लोकशाहीमध्ये राज्यकारभारी सत्ता कोणाच्या हातात असते, लोकांच्या हातात असते. ओके, मग आता लोक म्हणजे कोण, या ठिकाणी आपण जेंडर बायस नाही आहोत. आम्ही सर्व, लक्षात द्या, सर्व धर्मियांना, सर्व जात बंधूंना, ओके, या ठिकाणी असला कुठलाही भेदभाव न करता आपण सर्व महिलांना पण अधिकार दिला मतदानाचा. ओके, आपण पुरुषांना पण अधिकार दिला. ओके, आपण प्रत्येक समूहाला अधिकार दिला का तुम्ही मतदान करू शकता. या प्रोसेसला आपण म्हटलं गेलंय ओके प्रौढ मतदान पद्धती. आणि ही प्रौढ मतदान पद्धतीद्वारे लक्षात घ्या तुमचे प्रतिनिधी निवडले जातात. मग आयोगाने क्वेश्चन तुम्हाला विचारला, लोकशाही देशामध्ये कशा स्वरूपाची या ठिकाणी निवडणूक असते, तर प्रतिनिधी स्वरूपाची निवडणूक असते. आणि प्रतिनिधी निवडणूक असते ही प्रौढ मतदान पद्धतीवर आधारित असते किंवा अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीवर असते. आणि आपल्या देशामध्ये ते प्रतिनिधिक स्वरूप स्वीकारलंय, प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर बघा गणराज्य शब्दामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल का देशाचे प्रमुख. ओके, कोणते प्रमुख, जसे हे प्रमुख आहे राष्ट्रपती, जसे प्रमुख आहे प्रधानमंत्री, प्रमुख आहे राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच आदी जे सार्वजनिक पद आहे. ओके, यांना वयाची अट पूर्ण फक्त आहे, पण यांना अशी वंश परंपरा नाहीये, त्यांना निवडणूक लढवावी लागते. म्हणून भारत गणराज्य आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हे 5 शब्द देशासाठी होते. आता पुढचा पॉईंट आपला पुस्तक आपल्याला सांगतोय का उद्देशिका सर्व नागरिकांना कशाची हमी देतोय है ना. नागरिकांना हमी कशाची हमी, या ठिकाणी तुम्ही बघा न्याय है ना. त्याच्यानंतर कोणता शब्द आहे, न्याय, स्वातंत्र्य, समानता, या 3 मूल्याची व त्यानुसार व्यवहार करण्याच्या कायद्यामध्ये प्रत्यक्ष व्यवहार आणण्याची हमी आपला कॉन्स्टिट्यूशन देतोय हमी नागरिकांना. मग नागरिक ओके म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा, तर 3 शब्द या ठिकाणी येतात. पहिला शब्द जो आहे तो न्याय. ओके, तर न्याय काय आहे, अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजे न्याय आहे. न्याय अंतर्गत काय आहे, तो लोक कल्याण साध्य होईल. न्याय ओके या अँगल येतो. तर न्यायाच्या आपल्या पुस्तकप्रमाणे, आपल्या सरनावाप्रमाणे 3 प्रकार न्याय तुम्हाला दिसतंय. ओके, तर हे 3 प्रकारचे न्याय म्हणजे बघा मित्रांनो, सामाजिक न्याय, दुसरा कोणता आहे आर्थिक न्याय, आणि त्याच्यानंतर तिसरा कोणता आहे राजकीय न्याय. आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल की न्यायमध्ये काय. ओके, 3 प्रकारचे न्याय, सा आ रा, हे तुम्हाला या ठिकाणी काय करायचे मित्रांनो, पाठ करायचे, हे लक्षात ठेवा. ओके, तो सामाजिक न्याय म्हणजे काय, साहजिकच आहे बघा, व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान अथवा लिंग या आधारित कोणताही भेदभाव करू नये. म्हणजे सर्वांचा दर्जा माणूस सारखाच आहे, याला म्हणतात सोशल जस्टिस, सामाजिक न्याय. बघा किती जबरदस्त आहे आपला कॉन्स्टिट्यूशन. तो जेंडर बायस नाहीये, तो धर्म बायस नाहीये, तो वंश बायस नाहीये, तो काय म्हणतो वी ऑल आर इक्वल. कारण राज्यघटना तयार करणार तुम्ही आहात. ओके, मग आज आपल्या देशामध्ये ओके जर जाती व्यवस्था पाडले जात असेल, जर धर्माच्या नावाखाली भेदभाव होत असेल, तर ही जी गोष्ट आहे देशाच्या एकात्मतेच्या विरोधात आहे, देशाच्या कॉन्स्टिट्यूशनच्या विपरीत आहे, हे लक्षात ठेवणं या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो.
दुसरा पॉईंट या ठिकाणी आर्थिक न्याय काय आहे. आर्थिक न्याय बघा, पॉईंट लक्षात ठेवा, मी मागे पण तुम्हाला बोललो. ओके, मागे कोणती प्रॉपर्टी संबंधित आहे तर सार्वजनिक संपत्तीबद्दल बोललं जातोय. ओके, तर आर्थिक न्याय काय आहे. भूक, उपासमार, कुपोषण या बाबी, या गरिबीमुळे दारिद्र्य निर्माण झालेली गरिबी दूर करायची असेल तो या ठिकाणी लक्षात द्या, जे उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क ओके आपला कॉन्स्टिट्यूशन देतोय, आपला मुद्दा देतोय. जसं मनरेगा योजना आणली, आपण 100 दिवसाचा रोजगार दिला, आर्थिक न्यायाचे आपला देश देतोय का, आपल्या कॉन्स्टिट्यूशनने ती जबाबदारी दिली. इट इज नॉट मॅन्डेटरी नाही ते. ओके, पण आपल्या देशाचे जे लोकप्रतिनिधी आहे ते लोकप्रतिनिधी बऱ्यापैकी चांगलं काम करत आहे, म्हणून आपण त्याला म्हणू आर्थिक न्याय. कशाचा आधार आहे तो, सार्वजनिक संसाधनाची अवेबिलिटी तुम्हाला करायची, तुम्हाला रोजगार द्यायचा आहे त्यांना. या ठिकाणी कुपोषण आणि उपासमार संबंधित तुम्हाला योजना आखायची, गरिबी दूर करायची. ही आयडिओलॉजी घेऊन तुम्हाला योजना आखणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा पॉईंट आहे राजकीय न्याय. राजकीय न्याय काय असतो मित्रांनो, का लोकशाही आपण स्वीकारला आहे. लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार कोणाला आहे तो सर्वांना आहे. आणि सर्व म्हणजे कोण, ज्याच्याकडे मतदान आहे, मतदानाचा कार्ड. मग मतदानाचा कार्ड कोणाकडे, जो प्रौढ आहे, ज्याने 18 वर्ष पूर्ण केलं आहे त्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार या ठिकाणी मिळतो. तो दॅट इज पॉईंट. ओके, तर हे लक्षात या अँगलने नेक्स्ट पॉईंट आहे स्वातंत्र्य. तो मित्रांनो स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे होय. ओके, तर आपल्या सरनामामध्ये 5 या ठिकाणी स्वातंत्र्य दिले. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. तुम्हाला रिमाइंड करायचं आहे बघा, 3 न्याय होते आणि 5 स्वातंत्र्य. तो आयोग तुम्हाला काय करेल, हे 3 न्याय यामध्ये स्वातंत्र्यामध्ये विचारेल आणि 5 स्वातंत्र्य हे न्यायमध्ये विचारेल. म्हणजे जसं सामाजिक स्वातंत्र्य, ओके, आर्थिक स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य, त्यांचं लक्षात हे स्वातंत्र्य नाही. ओके, पॉईंट काय आहे, हे न्याय आहे. स्वातंत्र्य कोणते, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. तो राहील लक्षात पॉईंट. तो हा महत्त्वाचा पॉईंट आहे. राहिला नेक्स्ट पॉईंट बघा, समता. ओके, तर आपला कॉन्स्टिट्यूशन 2 समतेचे उद्देश या ठिकाणी. कशाबद्दल समता आम्ही प्रस्थापित करू, दर्जा आणि संधी है ना. या ठिकाणी दर्जा आणि संधी, जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादीवर आधीच भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांना दर्जा दिला पाहिजे असा याचा अर्थ होतो. तसेच त्याला ती संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. ओके, संधीची समानता या ठिकाणी आपण लक्षात ठेवायची. तर मित्रांनो, आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारला, भारतीय राज्यघटना कोणती समानता प्रस्थापित करते, तो दर्जा आणि संधीची समानता. ओके, हे सरकारचं उद्दिष्ट असला पाहिजे का, कोण बायस न होता तुम्ही काय करा, जनतेसाठी ती संधी उपलब्ध करून द्या. तुम्ही रिलिजन वाईज बघू न बघवा. ओके, तुम्ही जातीचा आधारे भेदभाव करू नका. दॅट इज युनिटी, दॅट इज मोर सेन्सिटिव्ह पॉईंट. ओके मित्रांनो, तो बघा हा या अँगलने तो क्वेश्चन या ठिकाणी इम्प्लिमेंट होतो. ओके, तो बघा आपण आजपर्यंत म्हणजे झालेला जो टॉपिक आहे त्याच्यात बघा पहिल्या चॅप्टरमध्ये आपण काय बघतोय, कॉन्स्टिट्यूशनचा लिखित पार्ट. दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण काय बघतोय, भारतीय सरनामा, त्याचे वैशिष्ट्य, त्यांच्या शब्दांचा अर्थ. यावर आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारतो, म्हणून बी स्पेसिफिक, बी प्रॅक्टिकल. ओके, म्हणून तुम्ही तो पार्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचा. ओके, तो बघा मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी आपण तिसऱ्या चॅप्टरला आपण या ठिकाणी सुरुवात करू. ओके, तो आहे संविधानाचे वैशिष्ट्य. तो हा एक चॅप्टर झाल्यानंतर जो चौथा आणि 5वा चॅप्टर आहे ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्यासाठी व्हिडिओ शूट करू. ठीक आहे, तो होप युअर अंडरस्टँडिंग वेल. बघा कॅरेक्टरिस्टिक, आपला कॉन्स्टिट्यूशन फार मोठा कॉन्स्टिट्यूशन आहे. तो काय कॅरेक्टरिस्टिक आहे बघा या ठिकाणी तुम्ही बघा, पहिला पॉईंट तुम्हाला दिसतोय तो आहे संघराज्य. आता संघराज्य शब्दामध्ये मित्रांनो काय येतो, ओके, ते ही या ठिकाणी आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल बरं का. वैशिष्ट्य, भारतीय राज्यघटनेची कोणती वैशिष्ट्य आहे. ओके, दिस वन. अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनची कोणती वैशिष्ट्य, इंग्लंडचे कॉन्स्टिट्यूशन वैशिष्ट्य. तसं मग आपल्या देशाची काय वैशिष्ट्य आहे असं क्वेश्चन. संघराज्य म्हणजे सिंपल आहे, संघ राज्य. संघ म्हणजे केंद्र, राज्य म्हणजे घटक राज्य. म्हणजे एक असा देश जो 2 गव्हर्नमेंटद्वारे कामकाज करतो त्याला आपण म्हणायचं संघराज्य. गेट इट पॉईंट. मग तो लक्षात ठेवा, आपला मोठा भूप्रदेश आहे, या भूप्रदेशमध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि राज्य करण्याची जी पावर दिली ते आपल्या कॉन्स्टिट्यूशनने 2 गव्हर्नमेंटला दिली, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. मग या ठिकाणी या प्रोसेसला आपण म्हणतो संघराज्य. पण आपला जो देश आहे खरं संघराज्य आहोत का, ओके, हे पण या ठिकाणी बघणं गरजेचं आहे.
तो लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये संघराज्य आहे, कॅनडामध्ये संघराज्य आहे, पण कॅनडामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट पॉवरफुल आहे, ओके, आणि अमेरिकेमध्ये दोन्ही गव्हर्नमेंट पॉवरफुल आहे, पण आपल्या भारताने सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट पॉवरफुल ठेवलंय, म्हणून आपल्या देशाचा जो संघराज्य आहे तो कॅनडा देशापासून आपण ऍक्सेप्ट केला, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ओके. म्हणून या ठिकाणी तो संदर्भ या ठिकाणी लक्षात ठेवा, ओके. तो बघा दोन गव्हर्नमेंट बद्दल या ठिकाणी माहिती. नेक्स्ट पॉईंट, आपल्या देशाने काय केलं, फक्त दोन गव्हर्नमेंट आले, मग अधिकार काय दिला आपण, एक्सप्लेन केला काय, अधिकारांची विभागणी. जसं एक्झाम्पल, भाग 5 मध्ये केंद्र सरकार आहे, भाग 6 मध्ये राज्य सरकार आहे. 5 आणि 6 मिळवले तर किती झाले, 11 झाला. तर भाग 11 मध्ये केंद्र राज्य संबंध आहे, ओके. त्याच्यानंतर परिशिष्ट 7 मध्ये आपण काय केलंय, विषयांची विभागणी केली आहे, ओके. का दोन्हीचे सहसंबंध कसे असतील, भाग 11 मध्ये देऊन टाकले. त्यांचा विषय अधिकार काय आहे ते परिशिष्ट 7 मध्ये दिलं. परिशिष्ट 7 मध्ये 3 सूची आहे, केंद्र सूची, राज्य सूची, संमती सूची. केंद्र सूची तुम्हाला शब्दावरून अर्थ समजला असेलच. केंद्र सूचीवर कायदे कोण करू शकतो, ऑफकोर्स केंद्र सरकार. राज्य सूचीवर कोण कायदे करणार, ऑफकोर्स राज्य सरकार. आणि समवर्ती सूचीवर कोण कायदे करणार, तो दोन्ही गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट, दोन्ही गव्हर्नमेंट काय करू शकता, कायदे त्यासाठी करू शकता. तर या ठिकाणी लक्षात ठेवा कोणत्या परिशिष्टामध्ये हा विषय येऊन गेलाय, काय आहे असे क्वेश्चन आयोग सध्या पेपरमध्येही विचारतोय. केंद्र सूचीचा विषय ओळखा, राज्य सूचीचा विषय ओळखा, समवर्ती सूचीचा विषय ओळखा. तुम्हाला विषयांची विभागणी केली जाईल, योग्य विधान निवडले जातील तुम्हाला. तो म्हणून त्या अँगलने तुम्ही तो टॉपिक प्रिपेअर करायचा मित्रांनो, ठीक आहे. तो लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट आहे, ओके. नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी दिलं आहे का, पहिल्या संघ सूचीमध्ये टोटल किती विषय बघा. आज ती या ठिकाणी पुस्तक प्रमाणे 97 आहे, ॲक्च्युली ते 100 आहे. राज्य सूचीप्रमाणे ते जे आहे, ओके, 66 आहे, पण ज्यावेळी सुरुवातीला तयार केलं होतं आत्ता ते काय आहे, 61 आहे ना. तो लक्षात येतं पॉईंट. तो बघा, हे दोन्ही तिन्ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी काय करायचे मित्रांनो, पाठ ठेवायचे. जस्ट मुद्दा पाठ करा का भाई, केंद्र सूचीमध्ये सुरुवातीला 97 होते, राज्य सूचीमध्ये किती होते, 66 होते, आणि समवर्ती सूचीमध्ये बघा 47. ऑफकोर्स तुम्हाला 97 विषय या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट इट्स मोर अँड मोर पॉवरफुल दॅन स्टेट गव्हर्नमेंट, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा पॉईंट, आपल्या राज्यघटनेने जे शेष अधिकार दिला, शेष अधिकार, तो शेष अधिकार कोणाच्या हातात दिला, तो शेष अधिकार दिलाय आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनने सेंट्रल गव्हर्नमेंटकडे, ओके. ते दुसऱ्या देशामध्ये तो दुसरा पार्ट असतो, जस्ट मुद्दा माहितीसाठी तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ओके मित्रांनो. बघा त्याच्यानंतर काही विषय दिले तुम्हाला, ते पाठ ठेवायचे, ओके. कभी संघ शासनाकडे कोणते विषय आहे, राज्य शासनाकडे कोणते विषय आहे, आणि त्याच्यानंतर दोन्ही शासनाकडे म्हणजे समवर्ती शासनाकडे कोणते विषय. तो सिंपल आहे, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांतता, चलन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार, ही संघ शासनाकडे विषय. राज्य शासनाकडे कोणता विषय आहे बघा, शेती, कायदा सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग व प्रशासन, है ना, लक्षात ठेवा, तुरुंग प्रशासन. आणि त्याच्यानंतर दोन्ही शासनासाठी, आता हे दोन्ही शासन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट सेम कायदे करेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा काय ठरतो, वरचा ठरतो. कोणत्या सूचीमध्ये, फक्त समवर्ती सूचीमध्ये. तर मग यामध्ये किती विषय आहे, रोजगार आहे, पर्यावरण आहे, आर्थिक सामाजिक नियोजने, व्यक्तिगत कायदा आणि शिक्षण. तो राहील लक्षात पॉईंट. या अँगलने तो पाठ या ठिकाणी, तो संदर्भ तुम्हाला पाठ करायचा आहे मित्रांनो, ठीक आहे. नेक्स्ट IMP पॉईंट आहे बघा, संसदीय शासन पद्धती, ओके. तो संसदीय शासन पद्धती म्हणजे आमच्या देशामध्ये पार्लमेंटरी सिस्टम आहे. आमच्या देशामध्ये व्यक्ती जे आहे मतदान करणारे ते निवडून येतील, ते निवडून आलेले लोक पार्लमेंटमध्ये जातील आणि पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये बहुमत सिद्ध करतील आणि त्याच लोकसभेला ते जबाबदार असतील, ओके. आणि त्या लोकसभेमध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारू शकतो, आम्ही त्यांना त्यावर अविश्वास दाखल ठराव पास करू शकतो. ते जे लोकप्रतिनिधी आहे ते देशाचा राज्यकारभार करतील, याला म्हणायचं संसदीय पद्धत. बघा परत सांगतो, संसदीय शासन पद्धतीमध्ये संसद असणार, संसदमध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत ते जनतेचे प्रतिनिधी असणार, संसदमध्ये जे मंत्री होणार ते लोकसभेला जबाबदार असतील, ओके. तुम्ही त्यांचा सत्ताधारी पक्षाला विश्वासदर्शक ठराव लोकसभेत मांडायचा असतो, अविश्वासदर्शक ठराव लोकसभेत मांडायचा असतो. जर चांगलं कामकाज केलं नाही त्यांनी तर आपण त्यांची सरकार जी आहे ती खाली उतरवू शकतो. ही पॉवर आपल्या देशाचा कॉन्स्टिट्यूशनने या लोकसभेला, या संसदेला आणि विशेष म्हणजे तुम्हाला ती अधिकार इनडायरेक्ट स्वरूपात दिली, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो.
ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा पॉईंट बघा का आपल्या देशाने फक्त अधिकार विभागली नाही आहे, तर आपल्या देशाची जी न्यायव्यवस्था आहे कशा स्वरूपाची आहे, ती स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते न्यायालयाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप नाही करू शकत. इंडिपेंडंट न्यायव्यवस्था आहे, मंत्री हस्तक्षेप नाही करणार आहे. हां, सरकार कोणत्या कामामध्ये हस्तक्षेप करू शकते, स्थापनेमध्ये. ओके, लक्षात ठेवा. पण डिसिजनमध्ये कोणाला न्यायदान करायचं, कोणाला न्यायदान नाही करायचं, हे जे पॉवर आहे, ही पॉवर फक्त ओके ही न्यायालयाकडे आहे. ओके, तर म्हणून आपल्या देशाची जी न्यायव्यवस्था आहे ती या ठिकाणी स्वतंत्र आहे, इंडिपेंडंट आहे. हां, या ठिकाणी लक्षात द्या, संविधान स्वतंत्र न्यायालयाची निर्मिती केली आहे. ओके, फक्त या ठिकाणी जो पॉईंट राहतो तुम्हाला, न्यायालयावर कोणतेही दबाव येऊ नये आणि संविधानाने न्यायमंडळ अधिक स्वतंत्र होण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहे. जसं लाईक दिस, उदाहरण या ठिकाणी दिले आहे. लक्षात घ्या, आयोग तुम्हाला विचारतो भारतीय न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य कशाद्वारे स्पष्ट होते, तर या ठिकाणी तुम्हाला दिसते न्यायाधीशांची नेमणूक आहे, शासनामार्फत होत नाही. तर ओके, तर कोणाकडून होते, राष्ट्रपतीकडून होते. आता राष्ट्रपतीकडून होते म्हणजे कोण आहे, साहजिकच आहे, त्यांना जे न्यायमूर्ती आहे ती जी जुनी पद्धत आहे कोलेजियम पद्धत. ओके, ते कोलेजियम पद्धतनुसार न्यायाधीश लोक त्यांचे नावाचं रिक्वायरमेंट करतात आणि त्याच्यानंतर राष्ट्रपती काय करतात, त्यांना न्यायमूर्तींचं नियुक्ती करतात. दुसरा पॉईंट या ठिकाणी, न्यायाधीशांना सहजपणे पदं दूर करता येत नाही, साहजिकच आहे, कारण त्यांचा जो बडतर्फी आहे ते पार्लमेंटमध्ये मांडावी लागते. ओके, त्याच्यावर एक कमिटी, रिसर्च कमिटी तयार होईल आणि त्याच्यानंतर मतदान होईल आणि त्याच्यानंतर ते न्यायमूर्ती पदावरून दूर केले जाऊ शकतात. दॅट इज प्रोसेस. नेक्स्ट महत्त्वाचा IMP पॉईंट मित्रांनो, एकेरी नागरिकत्व. तर भारताच्या संविधानाने देशाचा भारतीय नागरिकत्व आपण ॲक्सेप्ट केलं आहे, राज्याचं नागरिकत्व दिलं नाही. अमेरिकेमध्ये काय आहे, अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे आणि आपल्या भारतामध्ये काय आहे, एकेरी नागरिकत्व आहे. ओके, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे संविधान बदलाची पद्धती. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला जो कॉन्स्टिट्यूशन आहे, तो कॉन्स्टिट्यूशनची जी बदलण्याची जी प्रोसेस आहे ती फार सेन्सिटिव्ह आहे. ओके, जसं एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी लक्षात द्या, इंग्लंडमध्ये जेव्हा राज्यघटनेचा कायदा बदलला जाईल तेव्हा तो साध्या कायद्याने बदलला जाईल. ओके, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जेव्हा घटना दुरुस्ती करावी लागते तर त्या ठिकाणी तुम्हाला विशेष बहुमत सभागृहामध्ये म्हणजे संसदेमध्ये मांडावा लागतो, त्यानंतर ते काय होतं, ते पारित होतं. असं लक्षात या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा विषय, निवडणूक आयोग. ओके, तर निवडणूक आयोग ज्यांचा काम आहे इलेक्शन कंडक्ट करणं, ज्याला आपण म्हणतो फ्री अँड फेअर इलेक्शन्स. ओके, तो साहजिकच आपल्या देशाची शासन व्यवस्था, संसदीय पद्धत लोकशाहीवर डिपेंड आहे आणि ती लोकशाहीची निवडणूक फ्री आणि फेअर झाली पाहिजे, मुक्त वातावरणामध्ये झाली पाहिजे. म्हणून एक स्वतंत्र आयोग आपण गठीत केला, ज्याला आपण म्हणतो निवडणूक आयोग. ओके, तर निवडणूक आयोगाची स्थापना हा भारतीय राज्यघटनेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचा वैशिष्ट्य आहे, हे लक्षात ठेवायचं. सो मित्रांनो बघा, आपण 3 मुद्दे आजच्या या लेक्चर्समध्ये डिस्कस केले. पहिला मुद्दा भारताची राज्यघटना, लिखित की अलिखित, त्याच्यावर विषय होता. दुसरा पॉईंट आहे प्रस्ताविका, त्याच्यावर त्याचं महत्त्व. ओके, आणि तिसरा पॉईंट आहे आपल्या राज्यघटनेचे वैशिष्ट्य. तर सो प्लीज मित्रांनो, या अँगलने तो टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. ओके, प्लीज लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करा. ओके, आणि त्याच्यानंतर लवकरच मी नेक्स्ट व्हिडिओ टाकणार, त्याच्यामध्ये मग तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तो टॉपिक डिस्कस करू, उर्वरित 2 चॅप्टरचा. ठीक आहे मित्रांनो, चला थँक्यू, धन्यवाद है ना.